जर आपण एखाद्या शिधापत्रिकाधारकाने 5 ते 6 महिने धान्य घेतलं नाही तर त्याला ती आवश्यकता नाही असं समजून ते आपण रद्दबातल करतो आणि त्याऐवजी ज्यांना आवश्यकता आहे त्यांना आपण देतो। आता हे 91% फक्त जर वाटप होत असेल आणि 9% जर शिल्लक राहत असेल आणि ते अनेक महिने जर राहत असेल तर तिथल्या वाटप यंत्रणेनं हे ताबडतोब जे 25,000 लोकांना तिथल्या तिथे त्यांना ताबडतोब याचा लाभ देता येणार आहे। आणि म्हणून मी सांगतो माझ्याकडे जे आहेत ते आकडे सरकारी आकडे आहेत, 91% फक्त वाटप करून 9% शिल्लक आहे तुमच्याकडे। हो, मग त्यांना सांगितलेलं आम्ही हे जे 9% अन्नधान्य शिल्लक आहे त्याप्रमाणे त्या उरलेल्या लोकांना जे आपण रेशन कार्ड देऊन त्यांना लाभार्थी करू। आता कोणाकोणाचे अर्ज आलेले आहेत ते नियमात बसून आपण ताबडतोब लाभ द्यायला सांगू, कारण आपल्याकडे अन्नधान्य शिल्लक आहे ते। अध्यक्ष महोदय, ही आपली एक कायम एक प्रोसिजर आहे, सतत ही मोहीम सुरू असते की कोण मृत पावलेला आहे, कोणी घेतच नाही आहेत, अशी जी कार्ड जी आहेत ती कार्ड आपण ज्यांना गरज आहे त्यांना आपण देतो। परंतु आपल्याला मी मगाशीच सांगितलं की भारत सरकारनं आपल्याला जो कोटा दिलेला आहे त्याच्यामध्येच आपल्याला ते वाटप करता येतं। तो कोटा आपल्याला वाढवून द्यावं म्हणून आपण प्रयत्न करतो। जोपर्यंत तो कोटा वाढत नाही तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना सर्रास देता येणार नाही। आपण 1 लाख रुपयापर्यंतच्या लोकांना कार्ड दिली, परंतु त्यातही प्राधान्य कोणाला आहे तर 59,000 रुपये ज्यांचं उत्पन्न आहे शहरात तिथपर्यंतच आपण गेलो आहोत आणि ग्रामीण भागामध्ये जे आहे 44-45,000 जे आहेत बस तिथपर्यंत। त्याच्यानंतरचा जो कोटा जो आपल्याकडे नसल्यामुळे आपण तो दिलेला नाही। आणि ही शोध मोहीम जी आपण सतत राबवत असतो, EKY करून मयत लाभार्थी कमी करतो आहोत। 6 महिन्यात अन्नधान्य न उचलणारे लाभार्थी त्यांना आपण ते रद्द करून दुसऱ्यांना आपण ते सतत ते देण्याची प्रक्रिया सुरू असते। आपल्या जळगावमध्ये सुद्धा अशा प्रकारे किती धान्य शिल्लक आहे आणि किती आपण देऊ शकतो या संदर्भातली माहिती घेऊन मी आपल्याला